नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असतानाच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धैर्यशील कदम यांचे टेन्शन वाढलेले आहे। त्याला कारण असंच आहे की सातारा जिल्हा परिषदेची अध्यक्षपदाची निवडणूक गत महिन्यामध्ये झाली होती आणि तेव्हापासून महायुतीतील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये दुरावा झाला होता। तो दुरावा अगदी निवडणुकीच्या अंतिम टप्प्याजवळ आला असतानाच अगदी 3 ते 4 दिवस उरले असतानाच अद्यापही हा दुरावा संपलेला नाही। कारण सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीच्या 3ही पक्षाची अद्यापही एकत्र एकही बैठक झालेली नाही आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदान हे निर्णायक आहे। त्यामुळे त्यांच्या मताला महत्व प्राप्त झालेले आहे। काल दिनांक 13 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी मुक्कामी आले होते। त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन माध्यमांसमोर बोलले। यामध्ये शंभूराज देसाई यांनी येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशा प्रकारचं वक्तव्य केले। अर्थातच भारतीय जनता पक्षाने अद्यापही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या नेत्यांना त्याचबरोबर मतदारांना जवळ केले नाही। त्याचमुळे अद्याप तरी त्यांच्यातला दुरावा संपलेला दिसत नाही आणि याचमुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धैर्यशील कदम यांचे टेन्शन वाढले आहे। त्यामुळे आता आगामी 3 दिवसामध्ये आणखीन काही घडामोडी घडतायत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक मतदान या मतदारसंघात असताना त्यांना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मताची ही गरज आहे आणि याबरोबरच विरोधी पक्षातील जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अभयसिंह जगताप यांच्यासाठी थेट शरद पवार रिंगणात उतरले आहेत। आज 14 जून रोजी शरद पवार थेट साताऱ्यात पोहोचले आहेत आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी पडद्याआडून जोरदार यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित केल्यामुळेच या एकहाती वाटणाऱ्या निवडणुकीत आता शेवटच्या टप्प्यात चांगलीच या ठिकाणी चुरस वाढलेली आहे। अखेरच्या टप्प्यामध्ये आणखीन काही घडामोडी घडतायत याकडे मतदारांसह सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे। तुम्हाला काय वाटतं, सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।